म्हणजे खरं तर जो कोणी संवेदनशील असेल, जो कोणी या देशाला आपला देश आणि महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र मानत असेल, अहो आपली माणसं आहेत ही. पहा ना काय अवस्था झाली. माझ्यासारखा मुंबईकर, जन्मानं कर्मानं मुंबईकर, मात्र वडील माझे शेतातूनच आलेले, यांची हाल अपेष्ट, यांच्या कष्टाची झालेली, कष्टाचा चिखल झालाय हो. उगाच मुक्तपीठ केवळ सांगायचं म्हणून सांगत नाहीये की आभाळ फाटलं, ढगांमधून नद्या कोसळल्यात, शेत जमीन खरवडून गेले, पाहतो चिखल. आपण पुढे जाऊया. आपले अंबादास भोजने बीडचे शेतकरी त्यांच्या पत्नीसह आहेत. अंबादास, तुम्ही आणि वहिनी दोघांनी सांगा काय अवस्था आहे तिकडची. सर, प्रशासनाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या बांधावर जर येऊ शकत नाही पंचनामे करायला किंवा थांबा दयाराम, तुम्ही थोडं थांबा, परत येतोय मी तुमच्याकडे. आता मी अंबादास भोजने यांना विचारलंय, बीडचे आपले शेतकरी आहेत, त्यांना बोलू द्या. तुमच्याकडे पुन्हा येईन मी, काळजी करू नका. बोला अंबादास. हा सर, एक अडीच मला थोडं बोलायचंय. हो, फक्त एक मिनिट, मी येतो तुमच्याकडे. अंबादास झालं की येतो तुमच्याकडे. फक्त अच्छा, एक मिनिट थांबा अंबादास. मला बोलायचं. हो सर, थांबा जरा. अंबादास थांबा, संदीपराव बोलतात तुमच्या आधी. पाठीमागाचे शेत, अंबादासजींचं शेत जे दिसतंय, तुम्ही जरा बारकाईनं त्या फ्रेम मध्ये पहा. त्याच्या मागे डाळिंबाचं शेत होतं, ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्हाला कुठेतरी हिमालयातल्या तराईच्या भागात गेल्यासारखं वाटेल किंवा कुठेतरी डोंगर कापणीला गेल्यासारखं वाटेल. ओढ्यात जसे दगड दिसतात तसे दगड ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. फक्त दगड शिल्लक राहिलेले आहेत. त्या शेतातली 2 ते 3 फुटाची जी माती आहे, सुपीक माती, ती सगळी वाहून गेलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो कुपोषित झाली जमीन, कुपोषित मरणासन्न झालेली जमीन आहे. ते अंबादासजी आपल्याला दाखवतात. आपण त्यांच्याकडे जाऊया, अंबादासजींच्याकडे जाऊया. अंबादास, तुम्ही अगदी आता तुम्ही स्वतः तिकडे आहात, तुम्ही स्वतः हे हा त्रास भोगतात. जो व्हिडिओ मी आता दाखवला तो तुमच्याच शेताचा व्हिडिओ आहे. तुम्ही आता प्रत्यक्ष दाखवा. म्हणजे अहो शेती मेली हो. म्हणजे आभाळ फाटतं, ढगांमधून नदी कोसळल्यासारखं झालं. हे 2 ते 3 फुटाची माती वाहून जाते. शेती उरली कुठे? नावापुरती पायाखाली जमीन आहे, दगड धोंडे दिसतात आहे मला. तुमच्या शब्दात सांगा अंबादास. हा सर, हॅलो. हा सर, बोला. 4 वर्षाची बाग होती. अक्षर याच्या उतरून पडली, काहीच राहिलं नाही बघायचं. हे उभा करण्याजोगं सुद्धा काही राहिलं नाही. आणि आमचा जो उदरनिर्वाह चालत होता त्या शेतीच्या जीवावर चालत होता. एक शेत तलाव केलेला होता, शेत तलावही तिथून वाहून गेला. हे डबकं दिसते तो शेत तलाव होता त्यांचा. लक्षपूर्वक ऐका एक एक शब्द, मनाला इंगळ्या असतील. जे डबकं दिसतंय तिथं शेत तलाव होता मोठा, त्यांनी कष्टानं पैशानं उभारलेला, खणलेला. सांगा अंबादास, तुम्ही बोलत राहा. विहीर होती, विहीर गेली वाहून, बोर गेला वाहून. वहिनी बोला, तुम्ही वहिनी बोला. आम्ही समजा आमची शेती ती सुद्धा वाहून गेली. आम्हाला कोणी सुद्धा आमच्याकडे आलं सुद्धा नाही. आम्ही 2 दिवस उपाशी राहिलो. आमचे मला सासरे दोन्ही थकले, ते सुद्धा. माझ्या मालकाचे पाय सुद्धा मोडलेला आहे. आम्ही उपाशी होतो. आम्हाला घरात सुद्धा पाणी गेलं. आमची बाजरी ज्वारी सुद्धा वाहून गेली. आम्हाला काही सुद्धा नाही राहिलं. आमची एक रिक्षा होती, रिक्षा झाली, त्यात फक्त काही सुद्धा नाही आम्हाला दुसरं. आमच्या शेतीत समजे दगड येऊन बसलेत. वहिनी, ते काय टाइम आलाय सर, आम्हाला कोणी सुद्धा नाही. काळजी करू नका. आपण सरकारपर्यंत, आपण इतर सर्वांपर्यंत, जबाबदार असणाऱ्यापर्यंत, विरोधकांपर्यंत, सत्ताधारी विरोधक जे सत्तेच्या घाणेरड्या कपटकारस्थानांच्या खेळात रमल्या त्यांच्यापर्यंत
तुमचे अश्रू पोहोचवूया. म्हणजे संदीपराव माझ्यासारख्याला खरं शेतीतलं दानाभर सुद्धा कळत नाही, परंतु या शेतकरी भाऊ बहीण आणि वहिनी त्यांच्या डोळ्यातले अश्रू मला कळतात. वेदना देतात मनाला. पडायला आलते ते सुद्धा आमचं फळ सुद्धा वाहून गेलं. एवढ्या कष्ट करतात आम्हाला त्याचा काही सुद्धा नाही लाभ झाला. आम्हाला थोडं. 1 रुपया बरोबर झाली. म्हणजे एकेकाचं ऐकताना खरोखर म्हणजे शेती वाहून गेल्यावर शेती एक प्रकारे शेती मेली त्यांची. मगाशी मी म्हणालो तसं आभाळ फाटलं, ढगांमधून नद्या कोसळल्या, शेती म्हणजे संदीप भुजबळ सांगत होते 2-3 फुटाची माती शेतीची वाहून गेली. उरलं काय त्यांच्याकडे? विचार करा. काय म्हणजे कसं सांगावं आणि काय समजूत घालावी त्यांची. मात्र एकच विनंती करेन मी, हिंमत हरू नका. मला कळतं 2 दिवस उपाशी राहणं, हो इथं लंच टाइम उशिरा होत असेल तर मंत्रालयातल्या बाबूंना राहवत नाही, टेबलावर खावं लागतं. परंतु इथं 2-2 दिवस तुमच्या मदतीला कुणी आलं नाही. तुमच्या व्यथा वेदना कळतात. मात्र हिंमत हरू नका. शेतकरी आहात तुम्ही. मला कल्पना हिमतीनं लढतो तोच शेतकरी. कल्पना आहे, कृपया हिंमत हरू नका. हा महाराष्ट्र तुमच्या सोबत उभा टाकेल. आपण सर्वांपर्यंत हे पोहोचवूया. मी केवळ मुक्तपीठ पुरतं बोलत नाहीये. आपण आपले प्रयत्न करूया.